जर तुम्हाला वांग्याची मसाल्याची भाजी खायची असेल ना, तर ही रेसिपी जरूर ट्राय करा. इतकी सोपी आणि झटपट होते ना. अख्खे वांगे आपण यात वापरलेले आहेत. मसाल्याचे हे वांगे इतके चविष्ट लागतात आणि खूप मस्त तरीसुद्धा सुटते. अगदी अशी चमचमीत ही अख्ख्या मसाल्याची वांग्याची भाजी आज आपण बनवणार आहोत. गावाकडचे वांगे आहेत, मस्त असे हिरवेगार वांगे आपण घेतलेले आहेत. स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि एका प्लेटमध्ये काढून घेतले. त्यानंतर यांची जी देठं आहेत ना, ती आपण एका कैचीने कट करून घेणार आहोत. संपूर्ण वांग्याची देठं कट करून झाली की त्यांना आता चाकूने आपण आडवे उभे अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने वांगे संपूर्ण कट करून घ्यायचे. कट करताना फक्त मध्ये बघायचं खराब वगैरे तर नाही ना. अशा पद्धतीने संपूर्ण वांगे कट केले. आता त्यांना मीठ लावून घेऊया, म्हणजे वांगी काळी पडणार नाहीत. संपूर्ण वांग्यांना अशा पद्धतीने आपण व्यवस्थित चिरांमध्ये मीठ लावून घेणार आहोत. त्यानंतर गॅसवर कढई तापायला ठेवली. त्यामध्ये 2 ते 3 पळी तेल टाकून घ्यायचं. तेल तापलं की त्यामध्ये आपण हे संपूर्ण चिरा मारलेली वांगी यामध्ये टाकून घेणार आहोत. संपूर्ण वांगी टाकून झाली की त्यांना छान तेलामध्ये एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर गॅसचा फ्लेम लो करून आपण झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं वाफ काढून घेणार आहोत. म्हणजे तेलामध्ये छान वाफेवर वांगे शिजून जातील. त्यानंतर आता भाजीसाठी लागणारा मसाला तयार करूया. त्यासाठी आपण तव्यावर कांदे भाजून घेणार आहोत. कांदे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत. लांब चिरलेले 2 कांदे घेतलेले ते आपण लालसर होईस्तोवर भाजून घेतले. त्यानंतर सगळे कांदे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. त्यानंतर आपण 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप, 2 चमचे धने आणि खडे मसाले टाकून घेतले. हे पण आपण मंद आचेवर भाजून घेणार आहोत. आता आपण लसूण, अद्रक आणि खोबरं भाजून घेऊया. हे सगळं आपण तव्यामध्ये कट करून टाकून घेतलं. हे सुद्धा छान लालसर होईस्तोवर भाजून घ्यायचं. सगळं भाजून झालं की ते सुद्धा आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. म्हणजे सगळं साहित्य व्यवस्थित गार होऊन जाईल. आता तुम्हाला वांगीसुद्धा दाखवते. छान मस्त तेलामध्ये वाफवली गेली आहेत. मस्त अशी तेलात छान फ्राय झालेली आहेत. संपूर्ण वांगी आपल्याला आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. आणि आता ह्याच कढईमध्ये आता आपण भाजी बनवणार आहोत. त्या कढईमध्ये आता भाजी बनवण्याआधी आपण मसाला दळून घेऊया. त्यासाठी आपण सगळं साहित्य आपलं गार झालेलं आहे ते एका मिक्सर जारमध्ये काढून घेऊया. सगळं साहित्य काढल्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि पाणी घालून वाटण तयार करायचं. आता आपण कढई तापायला ठेवली. त्यामध्ये आपल्याला 4 ते 5 पळी तेल टाकायचं आहे. तेल थोडंसं तापलं की आपला संपूर्ण मसाला यामध्ये टाकून घ्यायचा. मसाला टाकून झाला की गॅसचा फ्लेम लो करायचा. लो फ्लेमवर आपल्याला 10 मिनटं हा संपूर्ण मसाला भाजत राहायचा आहे. सारखा परतून घ्यायचा, नाहीतर तळाला चिटकतोच. त्यामुळे सारखा परतत राहायचा. मसाल्याला छान तेलसुद्धा सुटलेलं आहे. अगदी कलरसुद्धा चेंज झालेला आहे. मसाला परतून झाला की त्यामध्ये 3 मोठे चमचे लाल तिखट, 2 चमचे गरम मसाला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनेपूड टाकून घेतलं. अजून काही घरातील मसाले असतील ते सुद्धा थोडेफार ॲड करू शकतात. सगळा मसाला व्यवस्थित परतून झाला की आपण जी वांगी तेलात फ्राय केली होती ती यामध्ये टाकून घ्यायची. एकजीव करून घ्यायची. त्यानंतर यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं. पण एक ट्रिक सांगते, यामध्ये थंड पाणी आपल्याला थोडं करून घालायचं आहे. म्हणजे आपल्या भाजीला जी तरी सुटते ना, ती अजिबात फाकत नाही किंवा फाटत नाही. त्यामुळे थोडं करून पाणी घाला. आधी तर आपण यामध्ये थोडं पाणी घातलं. त्यानंतर मसाल्याला उकळी येऊ दिली. परत आपण थोडं पाणी घातलं, परत उकळी येऊ दिली. असं आपण 4 वेळेस केलेलं आहे. छान असं संपूर्ण पाणी आता यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आवश्यकतेनुसार शेवटी पाणी टाका. चवीपुरता मीठ टाका आणि बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर टाका. मस्त भाजीला उकळी येऊ द्या आणि 10 ते 15 मिनटं छान वाफ काढून घ्या. तुम्ही बघू शकतात अगदी मस्त अशी तर्रीवाली आपली अख्ख्या मसाल्याच्या वांग्याची भाजी झालेली आहे. ही भाजी इतकी चविष्ट झाली होती ना, नक्की खरंच ट्राय करा. खूप सुंदर लागते. अगदी परफेक्ट अशी मसाल्याच्या वांग्याची रेसिपी आहे. घरातील सगळेच आवडीने खातील आणि गावाकडचे वांगे असले तर अगदी चविष्टच होते. एकदा ही मसाल्याच्या वांग्याची रेसिपी नक्की ट्राय करा.